ती आरडाओरड करू नये म्हणून तिच्या तोंडात सॉक्स कोंबला, तिच्या छातीवर बुक्क्या मारल्या. लैंगिक अत्याचार करूनही तो नराधम थांबला नाही. त्यानं हालहाल करून त्या चिमुकल्या जीवाचे लचके तोडले. मी बोलतेय नसरापूरच्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेबद्दल. 65 वर्षाच्या नराधमानं 3.5 वर्षांच्या चिमुकलीसोबत जे केलं त्यानं अख्खा महाराष्ट्र हादरलाय. या संतापजनक घटनेसंदर्भात थरकाप उडवणारा खुलासा आता समोर आलाय. नसरापूर येथील मुलीवर लैंगिक अत्याचार करताना समोर आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आता धक्कादायक खुलासे झालेत. नसरापूर येथील मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीनं ती ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात पायमोजा कोंबला. तसंच झटापटीत पीडितेच्या छातीवर वळ उमटल्याचं देखील समोर आलंय. चिमुकलीच्या छातीवर नराधमाने अत्याचार केल्यानंतर बुक्क्या देखील मारल्या. तिचा चेहरा त्यानंतर त्यानं दगडानं ठेचल्याचं समोर आलंय. ससून रुग्णालय प्रशासनानं पोस्टमॉर्टमचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला. मृत्यूचं कारण शोधण्यासाठी आता अंतर्गत अवयवांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. हत्या करण्याआधी या नराधमानं चिमुकलीला निर्दयीपणे मारल्याचं पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालातून समोर आलंय. या नराधमाला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चिमुकलीचा मृत्यू गुदमरून झाल्याचा जरी अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी सुद्धा अनेक मुद्द्यांचा आता पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. ही चिमुकली उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तिच्या आजीकडे राहायला आली होती. याचवेळी नराधम भीमराव कांबळे यानं वेळ साधली. त्यानं चिमुकलीला आवाज दिला आणि हळूहळू तिच्या मागे जाऊ लागला. नराधमाने तिला गाठी शेव खायला दिली आणि तुला गोठ्यातील वासरू दाखवतो असं म्हणत तिला गोठ्यात घेऊन गेला. तिथं त्यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिच्या छातीवर बुक्क्या मारल्याचं देखील आता समोर आलंय. या नराधमानं तिच्या तोंडात पायमोजा देखील कोंबल्याची माहिती आता पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे. इतकं करूनही हा नराधम थांबला नाही. यानं चिमुकलीच्या छातीवर बुक्क्या मारल्या आणि त्यानंतर तिच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी यानं तिचा मृतदेह दगडानं देखील ठेचला. या सगळ्यानंतर शेणाच्या ढिगाऱ्यात त्यानं हा मृतदेह पुरला. हा नराधम म्हणजे एक राक्षसी अवतारच. या नराधमाला गावकऱ्यांनी शोधून त्यानंतर चाप दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. पुण्याच्या नवले ब्रिजवर अनेक गावकऱ्यांनी रास्ता रोको केला. यामुळे अनेक गावकऱ्यांनी एक मागणी सुद्धा केली की त्याला फाशीची शिक्षा व्हावी. या संपूर्ण घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरला असताना या घटनेसंदर्भात रोज धक्कादायक खुलासे समोर येतात. या नराधमानं चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलेच, त्याचबरोबर त्यानं ज्या निर्दयीपणे तिच्या शरीराचे लचके तोडले, यामुळे हा माणसाच्या रूपातला एक राक्षसी अवतार होता असंच दिसतंय. माणसाच्या वेशातील ही जनावरं आणखीन किती मुलींचा असा बळी घेणार हा प्रश्न यानंतर निर्माण होतोय. नसरापूरच्या संतापजनक घटनेनंतर पुण्यात आणखी एका 9 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे ही घटना ताजी असतानाच अजूनही आरोपीला कठोरात कठोर शिक्षेची कुठलीही घोषणा झाली नसतानाच आणखीन एका अत्याचाराची घटना समोर येणं, यावरूनच आपला महाराष्ट्र कुठे चाललाय हे दिसतंय. तुम्हाला सगळ्या घटनेवर काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.